या अनुषंगाने मला आणखीन एक गोष्ट विचारायला आवडेल, ती म्हणजे भारतीय जनता पार्टी नेहमीच महिला सक्षमीकरणासाठी आग्रही राहिलेली आहे, ज्यामध्ये आर्थिक स्वावलंबन व्हावं यासाठी लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना महाराष्ट्रभर राबवल्या गेल्या. अकलूजमधील महिलांचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं यासाठी तुम्ही काय विचार करत आहात? मी 100% या ठिकाणी अकलूजच्या जनतेला आश्वस्त करतो. महाराष्ट्रामध्ये देवाभाऊचं सरकार आहे आणि देवाभाऊंनी महाराष्ट्रातील महिलांचं कल्याण कसं होईल याचा विचार केलेला आहे. आणि प्रामुख्यानं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही भाजपाच्या सरकारने आणली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ती प्रभावीपणे राबवली. आज एका महिलेला वर्षाला जर 20,000 रुपये येतात तर त्या ठिकाणी तिचा संसार त्याच्यावरती चालतो. मुलांची फीस भागते, शालेय साहित्य त्याच्यातून येतं. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचं प्रभावी त्या ठिकाणी अंमलबजावणी होण्यासाठी सौ पूजाताई कोथमिरे प्रयत्न करतील. यानंतर अकलूजमध्ये असणाऱ्या महिलांना, ज्या घरी आहेत अशा महिलांना नवीन छोटे छोटे उद्योग आले पाहिजे. नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या CSRच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग या अकलूज शहरातील महिलांना स्वावलंबनासाठी कसे उभा करता येतील याच्यासाठी आमच्या उमेदवार सौ पूजाताई कोथमिरे यांची ब्ल्यूप्रिंट तयार आहे. त्यामुळं एक सुशिक्षित उमेदवार असल्यावर काय होतं तर पुढचा 5 वर्ष आपल्याला काय काम करायचंय याचं त्या ठिकाणी निश्चित एक व्हिजन यांच्याकडे राहतं. आणि मला विश्वासाने सांगायचंय की आमचा उमेदवार या ठिकाणी कोणाच्या कुबड्या घेऊन काम करणार नाही, तर स्वतःचा पेन चालवून, स्वतः त्या ठिकाणी उच्च शिक्षित असल्यामुळे या ठिकाणी स्वतः कारभार पाहतील आणि अकलूजमध्ये स्वच्छ प्रशासन देतील. त्यामुळे अकलूजची जनता सुज्ञ आहे की महिलांना रोजगार देणाऱ्या पूजाताई पाहिजे का त्या ठिकाणी गुंड लाला अडगळे पाहिजे, हे अकलूजच्या जनतेने ठरवावं. सर, मला असं वाटतं की जिथला तरुण वर्ग हा सक्षम आहे त्या भागाची प्रगती होत असते. तरुण वर्गांना एक आर्थिक सक्षमीकरण यावं किंवा त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून तुम्ही काय योजना आखणार आहात? नाही, अकलूज शहरामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे उद्योग येत नाहीयेत. या अकलूज शहरामध्ये वेगवेगळे मॉल्स झाले पाहिजे. अकलूज शहरामध्ये डीमार्ट सारखं एक चांगलं शोरूम या ठिकाणी आलं पाहिजे. वेगवेगळे गाड्यांचे शोरूम आले पाहिजे. अकलूज शहरामध्ये वेगवेगळे ब्रँडचे दुकानं आले. यानंतर अकलूज शहराला लागून या ठिकाणी श्रीपूर आहे. तर या अकलूज शहराला लागून असणाऱ्या श्रीपूरच्या जवळ शेती महामंडळाची हजारो एकर जमीन आहे. त्या शेती महामंडळाच्या जागेवरती या ठिकाणी आमच्या सौ पूजाताई कोथमिरेंनी ठरवलंय आम्ही स्वतः गुलाल पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे जाऊ आणि अकलूजला MIDC आली पाहिजे आणि ती शेती महामंडळाच्या जागेवर झाली पाहिजे, जेणेकरून अकलूज आणि तालुक्यातल्या तरुणांना रोजगार भेटेल. 1,000 एकरवरती शेती महामंडळाची जागा असेल, त्या जागेवरती MIDC आली पाहिजे. आणि शक्य कुणामुळे होईल? हे आमचं राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे. त्यामुळे या ठिकाणी अकलूजला लागून असणाऱ्या, जवळ असणाऱ्या श्रीपूरला शेती महामंडळाच्या जागेवरती भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे की आम्हाला MIDC करायची, जेणेकरून अकलूज मधल्या तरुणांना टेंभुर्णीला, पुण्याला रांजणगावला, या ठिकाणी तळेगावला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात रोजगारासाठी भटकायची वेळ येणार नाही. एक 4-5 मोठ्या कंपन्या जर या ठिकाणी आल्या तर इथल्या तरुणाईला हाताला काम भेटेल. आता रस्ते चांगले झालेले आहेत मोठमोठे, त्यामुळे इथं रेल्वेही भविष्यामध्ये सुरू होईल. सोलापूरचं विमानतळ सुरू झालंय. त्यामुळे अकलूजमध्ये जर MIDC आली तर अकलूज मधल्या तरुणांना रोजगार भेटेल. आणि हे कधी शक्य होईल तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ पूजाताई कोथमिरे यांना अकलूजकरांनी कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून जर मतदान केलं, विजयी केलं तर हे शक्य होईल. लाला अडगळे त्या ठिकाणी निवडून आले तर त्यांच्या डोक्यामध्ये फक्त खंडणी, गुंडगिरी, व्यापाऱ्यांना धमकवणं, लोकांच्या जागावरती कब्जा मारणं हे लाला अडगळेच्या डोक्यात आहे. आमच्या पूजाताई एक सुसंस्कृत उमेदवार आहेत, एज्युकेटेड आहेत, त्यांच्याकडे व्हिजन आहे. त्यामुळे या ठिकाणी अकलूजकरांना विनंती आहे की आपण निवडून द्या. देवाभाऊच्या माध्यमातून अकलूजच्या जवळ असणाऱ्या श्रीपूर परिसरामध्ये MIDC आम्ही आणू आणि या MIDCच्या माध्यमातून अकलूजच्या जनतेला, अकलूजच्या युवकांना रोजगार भेटेल आणि यातून एक आर्थिक स्वावलंबन इथल्या जनतेमध्ये येईल, हा मला विश्वास आहे. रस्ते, लाईट, पाणी, आरोग्य याविषयी तुम्ही काम करणार आहात याबद्दल कौतुक आहेच. पण तुमचा जाहीरनामा वाचल्यानंतर एका गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं, म्हणजे तुम्ही नाट्यगृहाची मागणी किंवा ते आश्वासन देत आहात अकलूजकरांना. या नाट्यगृह उभारणी पाठीमागे तुमचा काय संकल्प आहे? नाही, अकलूजमध्ये या ठिकाणी नगरपालिकेचं नाट्यगृह असावं. बरोबर.
साखर कारखाना हा यशवंतनगरला आहे आणि या ठिकाणी त्यांच्या मालकीचं किंवा खाजगी कोणाचं तरी आहे. बरोबर. परंतु नगरपालिकेचं जर नाट्यगृह असेल तर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम चांगले होतील. बरोबर. या ठिकाणी नाट्यगृहामध्ये इथल्या सामान्य जनतेला ते आपलं वाटेल, कारण ते शासनाचं आहे, बरोबर. कारण ते नगरपालिकेचं असेल, नगर परिषदेचं असेल. त्यामुळे एक चांगलं भव्य नाट्यगृह अकलूजमध्ये जर झालं तर इथल्या असणाऱ्या सांस्कृतिक क्षेत्राला, इथं शाहीर आहेत, या शहरामध्ये एक सांस्कृतिक परंपरा आहे, बरोबर. इथं गोंधळी समाज मोठा आहे, या शहरामध्ये असणारे अनेक बाराबलुतेदार छोटे छोटे समाज जे आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या कला आहेत आणि याच्या माध्यमातून एक्झिबिशन त्या ठिकाणी भरतील आणि इथल्या असणाऱ्या अकलूजच्या आर्थिक सबलीकरणासाठी निश्चित याचा फायदा होईल. एक मोठं नाट्यगृह, 2000 सीटिंग कॅपॅसिटी असणारं भव्य नाट्यगृह माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून आमच्या पूजाताई जर या शहराच्या नगराध्यक्ष झाल्या तर पुढच्या 2 महिन्यामध्ये अकलूजमध्ये भव्य नाट्यगृह आम्ही त्या ठिकाणी त्याच्यासाठी निधी आणू आणि त्याचं काम सुरू करू. क्या बात है. गेले